नमस्कार मित्रांनो, माझे चॅनल इसेन्शियल्स ऑफ मॅनेजमेंटमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. या चॅनलचा मुख्य उद्देश सर्वसाधारण व्यवस्थापन शास्त्र आणि विशेषतः पर्यावरण, आरोग्य आणि सुरक्षा व्यवस्थापन या विषयाच्या प्रशिक्षणाचे उच्च मानक विकसित करणे हा आहे. आज आपण प्राचीन भारतीय ज्ञानातील प्रबंधनाचे धडे या सिरीजमधला धडा 6वा बघणार आहोत, ज्यामध्ये आपण संघटन, टीमवर्क, एकात्मता, एकात्मभाव याबद्दल चर्चा करणार आहोत. आता हे जे 3 श्लोक आहेत ते ऋग्वेदाचा जो शेवट आहे, शेवटच्या मंडलातला शेवटचं सूक्त किंवा मंत्र, त्यातले 3 महत्त्वाचे श्लोक आहेत. आणि या श्लोकांच्या माध्यमातून आपल्याला अतिशय सुंदर टीमवर्कबद्दल जाणून घ्यायला मिळतं, शिकवण मिळते. लक्षात ठेवा, ऋग्वेद हा हजारो वर्ष जुना आहे आणि ऋग्वेदानी आपल्याला समाजाने एकत्र कसं राहावं हे ते सांगतंय. तर काय म्हणतात हे श्लोक, त्याचा तर्जुमा पहिले जाणून घेऊया. ओम संगचत्वध्वं संवदध्वं संवो मनासी जानताम देवा भागम यथा पूर्वे संजानाना उपासते समानो मंत्राः समिति समानी समानं मनाः सचित्तमेषां समानं मंत्रमभि मंत्रयेवाः समानेन वो हविषाः जुहोमि समानीव आकुतिः समाना हृदयानिव समानमस्तु वो मनो यथा वह सुसहासती. पण आता या 3 मंत्रांचा अर्थ काय आहे तो समजून घेऊया आणि एकात्मतेचा किती सुंदर संदेश त्यातून मिळतो ते आपल्या लक्षात येईल. काय त्याचा अर्थ? आपण एकत्र आपली पावले जुळवत कूच करूया, चालूया, एका आवाजात बोलूया, आपली एकमेकांची मने जाणून घेऊया. जसे प्राचीन देवतांनी एकत्रितपणे त्यांचे हविर्भाग स्वीकारले व सामोपचाराने न भांडता एकोप्याने वाटून घेतले. आमची यज्ञवेदी समान असावी, आमची प्रार्थना समान असावी, आमची मने चित्त जुळलेली असावी. यज्ञात अर्पण करण्याचे आमचे आविर्भाग सारखे असावे व आम्ही ते एकत्रितपणे अर्पण करावे. आमचा हेतू समान असावा, आमच्या अंतःकरणाच्या इच्छा समान असाव्या, आमचे विचार समान असावेत, जेणेकरून आमच्यामध्ये पूर्ण एकता निर्माण व्हावी. मित्रांनो, या स्तोत्रापेक्षा जास्त चांगला एकात्मतेचा संदेश दुसरा कुठला असू शकतो? तुम्ही कितीही मॉडर्न मॅनेजमेंट सायन्समध्ये त्याच्या टेक्स्टमध्ये टीमवर्कबद्दल जर वाचलं तर कुठेही तुम्हाला इतका मूळ विचार सांगितलेला सापडणार नाही. हीच आमच्या जुन्या जे आपलं हे आहे, शास्त्र आहेत, स्क्रिप्चर्स आहेत, त्याची ही विशेषता आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद. पुढचा व्हिडिओ धडा 7 अवश्य बघा. त्यामध्येही परत आपण दुसऱ्या श्लोकामधून टीमवर्क आणि संघटन याचं महत्त्व जाणून घेणार आहोत. मित्रांनो, या चॅनलला लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
पुन्हा एकदा धन्यवाद. शुभ दिन.